माझा वाढदिवस पावसाळ्यात का आहे यार म्हणत चिडचिड करत निघाली होती. गेली अनेक वर्ष मित्रमैत्रिणींना घरीच बोलवायची सेलिब्रेट करायला, पावसात बाहेर जायला नको म्हणून. पण आज त्याने भेटायला बोलवलं आणि ती नाही म्हणू शकली नाही. दोघांची ओळख तशी नवीन नवीनच. एका कॉमन फ्रेंड थ्रू ओळख झाली. अधूनमधून होणाऱ्या भेटी कधी फ्रिक्वेंट होऊ लागल्या कळलंच नाही. कुछ होत होतं दोघांनाही, पण अजून कन्फेस केलं नव्हतं. मैत्रिणींबरोबर सेलिब्रेट करणार सांगून घरून निघाली. स्टेशनपर्यंत रिक्षा, मग ट्रेन, मग टॅक्सी, असं मजल दरमजल करत जावं लागणार होतं. आणि त्यात हा पाऊस. कितीही ठरवलं अजिबात चिडचिड करायची नाही तरी होतच होती. पाऊस तिला अजिबात आवडत नव्हता. सगळीकडे ओलं, चिखल, साचलेलं पाणी, खड्डे, ट्रेनमध्ये छत्र्या, रेनकोटची गर्दी, त्याने भिजणारे कपडे, त्यात पटकन रिक्षा टॅक्सी मिळत नाही, मिळालीच तर ट्रॅफिक जॅम. वादळी पाऊस, विजांच्या गडगडाटाची भीती वाटायची ती वेगळीच. सो असा हा तिचा अगदी नावडता पाऊस. ठरलेल्या ठिकाणी वेळेच्या आधीच पोचली. मरीन ड्राईव्ह. आडोशाला जरा वेळ थांबली, पण पावसाची तिरीप लागतच होती म्हणून समोरच्या कॉफी शॉपमध्ये शिरली. गरम गरम कॉफी घेऊन काचेच्या जवळच्या टेबलवर येऊन बसली. बाहेर बघत, कॉफी पीत त्याची वाट बघत होती. कधी येणार हा म्हणून फोन करायला घेणार तेवढ्यात तो समोर दिसलाच, रस्त्याच्या पलीकडे. त्याच्या मागे फेसाळलेला अथांग समुद्र, भिंतीवर येऊन थडकणाऱ्या लाटा, मरीन ड्राईव्हचा तो सुंदर दगडी वॉकवे, काळ्या दाट ढगांनी अंधारून आलेलं आकाश आणि एकसंथ गतीने पडणारा पाऊस अंगावर झेलत तिच्याकडे बघत होता. उफ, पोटात गोळा आला. हार्टबीट वाढले तिचे. तो तिथूनच खुणावत होता बाहेर ये म्हणून, आणि ती मानेने नाही म्हणत त्यालाच आत बोलवत होती. बऱ्याच वेळ त्यांच्या ह्या खाणाखुणा चालू होत्या. त्याला तिच्याबरोबर चिंब पावसात भिजायचं होतं आणि तिला शांतपणे बसून त्याच्याशी मनातलं बोलायचं होतं. दोघंही वाट बघत होते एकमेकांची. सावन बरसे तरसे दिल, क्यों ना निकले घर से दिल, बरखा में भी दिल प्यासा है, ये प्यार नहीं तो क्या है. देखो कैसा बेकरार है भरे बाजार में, यार एक यार के इंतजार में. सावन बरसे तरसे दिल, क्यों ना निकले घर से दिल. तो निसर्ग वेडा. पाऊस त्याच्या प्रचंड आवडीचा. शक्य असेल तेव्हा मनमुराद भिजायचा. मॉन्सून ट्रिप्स, ट्रेक्स हा तर अगदी जिव्हाळ्याचा विषय. पावसाळ्यातला प्रत्येक वीकेंड त्यासाठीच प्लॅन केलेला असायचा. अगदीच बाहेर जायला जमलं नाही तर कॉलनीमधल्या छोट्यांना एकत्र करून भर पावसात चिखलात फुटबॉल खेळणार आणि मग त्यानंतर टपरीवरचा आल्याचा गरम गरम चहा. आहाहा. आताही ह्याच त्याच्या लाडक्या पावसाच्या साक्षीने मनातलं बोलायचं होतं तिच्याशी, पण ती बाहेर येतच नव्हती. तिच्या आवडीचं आईस्क्रीम, बाजूच्या फुलवाल्याकडून फुलं, अगदी फुगेवाल्याकडून फुगा सुद्धा, अशी वेगवेगळी आमिष दाखवत होता तिला.
ती खळखळून हसत होती त्याच्या या वेडेपणावर. एक मोहब्बत का दीवाना ढूंढता सा फिरे, कोई चाहत का नजराना दिलरुबा के लिए। हो एक मोहब्बत का दीवाना ढूंढता सा फिरे, कोई चाहत का नजराना दिलरुबा के लिए। छम छम चले पागल पवन, आए मजा भीगे बलम, भीगे बलम, फिसले कदम बरखा बहार में। त्याने शेवटचा उपाय काढला. आता बाहेर आली नाहीस तर निघून जाईन हा, असं खुणावलं. तिला माहित होतं तो असं काही करणार नाही म्हणून. ती निवांत होती. पण तो खरंच जाताना दिसला आणि मग दिसेनासाच झाला. धावत बाहेर आली तरी तो दिसेना. आता मात्र चपापली. खरंच गेला की का हा? अस्वस्थ होऊन त्याला शोधत होती. एक हसीना इधर देखो कैसी बेचैन है, रास्ते पर लगे कैसे उसके दो नैन है। एक हसीना इधर देखो कैसी बेचैन है, रास्ते पर लगे कैसे उसके दो नैन है। सच पूछिए तो मेरे यार, दोनों के दिल में इख्तियार है पहली बहार में। पटकन मागणं येऊन त्याने तिला दचकवलं. खोटं खोटं रागवत तिने त्याला 2 फटके मारले. पण तेवढ्यात पाऊस थांबला होता. ती खुश झाली. आता चल म्हणत एक विजयी हास्य घेऊन त्याच्याबरोबर वॉकवेवर आली. तो मात्र खट्टू झाला पाऊस थांबला म्हणून. बऱ्याच वेळ भिंतीवर बसून समुद्राकडे बघत खूप गप्पा मारल्या. निघायची वेळ झाली तसं तिने त्याचा हात धरला. मनातील भावना हळूवार व्यक्त केल्या. त्यावर तो काही बोलणार तेवढ्यात पुन्हा पाऊस सुरू झाला. ती गडबडीत छत्री उघडणार तर त्याने तिचा हात धरला आणि तिला छत्री उघडू दिली नाही. आता त्याच्या चेहऱ्यावर मोठं स्माईल आलं, जिंकल्याचं. तिच्या प्रेमाला स्वीकारत त्यानेही त्याच्या भावना व्यक्त केल्या, त्याच्या आवडत्या पावसाच्या साक्षीने. तोही आनंदाने बरसत होता. त्याचा मित्र त्याची वाट जे बघत होता. देखो कैसा